नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेच्या रोज अर्थात रयत ऑनलाईन एज्युकेशन स्कूलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण इयत्ता 9वीमधील कवितांचं मूल्यमापन कशा पद्धतीने केलं जातं त्याची माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी उदाहरणादाखल संतवाणीतील पहिली पद्य कविता जैसा वृक्ष नेणे ही घेतलेली आहे। आपणाला पद्यरचनेचे मूल्यमापन समजून घेण्यासाठी अगोदर हे विचारात घ्यावं लागेल की 80 मार्काची जी आपणाला कृतीपत्रिका येणार आहे परीक्षेमध्ये, त्या 80 मार्कामध्ये 16 मार्क हे पद्यरचनेसाठी आहेत। आता त्यामध्ये जे 16 मार्क आहेत त्याची विभागणी कशी केलेली आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा 8 मार्कासाठी एक कविता दिली जाते। ती जी 8 मार्काची कविता आहे, ही 8 मार्काची कविता पूर्णपणे तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये कृतीपत्रिकेमध्ये येईल आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातील। आता त्याच्यावरती ज्या 2 कृती आहेत त्या 2 कृती आकलन कृती असणार आहेत। दुसरी गोष्ट, तिसरी जी कृती आहे ती तुम्हाला कोणत्याही 2 ओळींचा सरळ अर्थ लिहायचा आहे आणि चौथी जी कृती आहे त्याच्यामध्ये काव्य सौंदर्यासाठी तुम्हाला कृती विचारली जाईल, 2 मार्कासाठी असेल। आता आकलन कृती जी आहे, ही आकलन कृती तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये जी कविता दिलेली आहे ह्या कवितेचा भावार्थ जर समजला असेल तर त्या भावार्थावर आधारितच ह्या आकलन कृती दोन्ही असतात। दुसरी गोष्ट, ज्या कवितेतील 2 ओळी तुम्हाला सरळ अर्थासाठी विचारल्या जातात त्यावेळेस त्या कवितेचा जो सरळ अर्थ आहे हा सरळ अर्थ आपणाला लिहावा लागतो। आणि काव्य सौंदर्यामध्ये तुम्हाला एखादा विचार व्यक्त करायला सांगितला जाईल, सौंदर्य विचारला जाईल किंवा त्या कवितेचा आशय काय आहे हे आशय तुम्हाला विचारला जाईल। ज्या पद्धतीची कविता असेल आणि त्यातील त्या कवितेमधील काव्यपंक्ती असतील, ह्या काव्यपंक्तीनुसार विचार सौंदर्य, अर्थ सौंदर्य विचारायचं का आशय सौंदर्य विचारायचं हा भाग त्याच्यावरती आधारित असतो। दुसरी गोष्ट, दुसरा जो ह्यातला विभाग आहे, पहिला विभाग 8 मार्कासाठी आत्ता जी आहे ही कविता एक कोणतीही तुम्हाला दिली जाईल, ती लिखित स्वरूपामध्ये कृतीपत्रिकेमध्ये येईल आणि त्याच्यावर ह्या 4 कृती तुम्हाला विचारल्या जातील। दुसऱ्या विभागामध्ये म्हणजे पद्य विभागातील दुसरे ज्या 4-4 मार्काच्या 2 कृती असतात, त्या 4-4 मार्काच्या 2 कृतीमध्ये तुम्हाला एक कविता विचारली जाते। म्हणजे समजा की पद्यरचना नमुना कृती 4 गुणांसाठी कोणत्याही कवितेची 2 नावे दिली जातात। जी तुम्हाला पहिल्यांदा कविता घेतलेली आहे या ठिकाणी अभ्यासक्रमासाठी, ती कविता सोडून दुसऱ्या 2 कवितांची नावं फक्त त्या ठिकाणी दिली जातात। म्हणजे जैसा वृक्ष नेणे असं नाव फक्त दिलं जाईल, धरीला पंढरीचा चोर एवढं नाव फक्त दिलं जाईल आणि त्याच्यावर आधारित हिथं ज्या पुढे दिसतात ह्या 9 कृती आहेत, ह्या 9 कृतीपैकी कोणत्याही 4 मार्काच्या कृती तुम्हाला विचारल्या जातात आणि त्या 4 पैकी 4 मार्काच्या ज्या कृती आहेत त्या सर्वच्या सर्व सोडवाव्या लागतात। पण त्या 4 कृती कोणत्या प्रकारच्या विचारल्या जातात ते या ठिकाणी दिलेलं आहे। मग त्याच्यामध्ये त्या कवितेचं कवी, कवयित्री, कवितेचा काव्यसंग्रह असेल, कवितेचा विषय असेल, कवितेतील कठीण शब्दांचा अर्थ विचारले जातील, कवितेतून मिळणारा संदेश असेल, कवितेची भाषिक वैशिष्ट्ये, कवितेतून व्यक्त होणारा विचार असेल, कवितेमध्ये दिलेल्या 2 ओळींचा सरळ अर्थ लिहायला सांगितला जाईल आणि कविता तुम्हाला आवडली का ना आवडली याविषयीचं कारणही तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं लागेल। ह्यातील कोणत्याही 4 गुणांच्या कृती तुम्हाला विचारल्या जातील, त्यामध्ये काही 1 मार्काच्या असतील, काही 2 मार्काच्या असतील आणि त्याच्यानंतर राहिलेली जी 4 मार्क आहेत कृतीपत्रिकेमध्ये पद्य विभागातील, ती 4 मार्क तुम्हाला रसग्रहणासाठी विचारली जातात आणि हे रसग्रहणामध्ये कोणते मुद्दे आहेत हे आपण ह्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक आहे की मराठी विषयाचा अभ्यास करत असताना इतर विषयांपेक्षा ह्या विषयामध्ये जी मूल्यमापन पद्धती आहे ही मूल्यमापन पद्धती आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे। म्हणजे क्रमिक पाठ्यपुस्तक जर आपण घेतलं तर त्या क्रमिक पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 5 विभाग केलेले आहेत। गद्य असेल, पद्य असेल, स्थूल वाचन असेल, भाषाभ्यास व व्याकरण असेल आणि उपयोजित लेखन असेल। ह्या 5 विभागामध्ये गद्य विभागाला किती गुण आहेत, पद्य विभागाला किती गुण आहेत किंवा सगळ्या विभागांना कशा पद्धतीने गुणांची विभागणी केलेली आहे, ती गुणांची विभागणी सर्वप्रथम आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी सर्व पाठ्यपुस्तकाचं प्रत्येक विभागाचं गुणनिहाय आणि कृतीनिहाय विश्लेषण मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकत आहे। जर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर त्या सर्व व्हिडिओज तुम्हाला घर बसल्या पाहता येतील, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला अपलोड केल्याबरोबर व्हिडिओ पाहायला मिळेल। आता या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट आपण ह्या पद्यपंक्तीचं 4 मार्कासाठी ज्या कृती विचारल्या जाणार आहेत त्या कशा विचारल्या जातात ते पाहूया।
आता भावार्थावरती आधारित ज्या कृती आहेत त्या आपण पाठीमागच्या वेळेस व्हिडिओद्वारे भावार्थ समजून घेतला होता आणि त्याच्यावर आधारित असणाऱ्या ज्या कृती आहेत ह्या कृतींचाही अभ्यास केलेला होता. यामध्ये ह्या 4 कृती पद्यरचनेच्या आणि रसग्रहण या 2 घटकांचा आपण अभ्यास करूया. जैसा वृक्ष नेणे ही संत वाणीतील पहिली कविता घेतलेली आहे. आता प्रस्तुत कवितेचं कवी किंवा कवयित्री तुम्हाला विचारलं जाईल. त्या ठिकाणी फक्त कवितेचं नावच तुम्हाला दिलं जाणार आहे. 2 कवितेची नावं दिली जातील. त्यापैकी एका कवितेचं तुम्हाला ह्या कृती सोडवायच्या आहेत, कोणत्याही एकाच कवितेच्या. आता प्रस्तुत कवितेचं कवी किंवा कवयित्री विचारले संत नामदेव महाराज किंवा नामदेव दामाजी रेळेकर हे पूर्ण वाक्यात नाव लिहिलं तरी चालेल. तुम्ही उत्तरं लिहिताना मात्र पूर्ण वाक्यामध्ये उत्तरं लिहायची आहेत. प्रस्तुत कवितेचा जो काव्यसंग्रह आहे सकल संत गाथा खंड पहिला संत नामदेव महाराजांची अभंगवाणी अभंग क्रमांक 1477. प्रस्तुत कवितेचा जो विषय आहे हा विषय संतांच्या स्वभावांची वैशिष्ट्ये आपणाला विचारलेली आहेत. प्रस्तुत कवितेमधील कोणतेही 2 कठीण शब्द तुम्हाला दिले जातील आणि त्या दोन्ही शब्दांचा अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी लिहावयाचे आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की हे अर्थ लिहित असताना एका शब्दाला 1 गुण आहे. 2 शब्द दिले जातील आणि दोन्ही शब्द तुम्हाला लिहावे लागणार आहेत. इथं नेणे म्हणजे जाणत नाही आणि चित्ती म्हणजे मनामध्ये. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश निरोगी पर्यावरणाची शिकवण आपल्याला या ठिकाणी संत नामदेव महाराजांनी सांगितलेले आहे. त्याच पद्धतीने वृक्षांप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे, म्हणजे संतांप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे असाच प्रकारचा संदेश यातून आपल्याला पाहावयास मिळतो. प्रस्तुत कवितेची जी भाषिक वैशिष्ट्ये आहेत त्याच्यामध्ये भाषा कशी वापरलेली आहे, साधी सोपी रसाळ ओघवती उत्कंठा निर्माण करणारी आहे, या पद्धतीचं उत्तर आपल्याला अपेक्षित आहे. कवितेतून व्यक्त होणारा जो विचार आहे तो संतांच्या आणि सज्जनांच्या संगतीत राहणं, त्याच पद्धतीनं वृक्षांप्रमाणे आपलं मन सुद्धा विवेकशील ठेवणं हाच विचार या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणजे आपण सुद्धा वृक्षाप्रमाणे कोणताही भेदभाव न करता आपलं आचरण ठेवलं पाहिजे, आपलं मन विवेकशील ठेवलं पाहिजे. आता दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ आपल्याला लिहायचा. सरळ अर्थ म्हणजे भावार्थ नाही, त्याचा विचार नाही, अर्थ नाही. जो अर्थ आहे त्या कवितेतील 2 ओळींचा जो अर्थ आहे सरळ अर्थ तोच आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आणि तेवढाच अभिप्रेत आहे. त्याचं स्पष्टीकरण जास्त लिहायची गरज नाही. जेवढं दिलेलं आहे तेवढंच लिहायचं. उदाहरणार्थ जैसा वृक्ष नेणे मान अपमान तैसे ते सज्जन वर्तताती. ह्या जर ओळी घेतल्या तर ज्या पद्धतीने वृक्ष कोणत्याही प्रकारचा मान अपमान मानत नाहीत त्याच पद्धतीने संतांचं वर्तन असतं. संतही कोणताही भेदभाव मानत नाहीत. बस एवढंच गरजेचं आहे. जास्त त्याला उदाहरणं किंवा जास्त स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. सरळ अर्थ म्हणजे जेवढ्या ओळी विचारलेल्या आहेत तेवढ्याच ओळींचा तुम्हाला त्या काव्यपंक्तीच्या आधारे सरळ अर्थ लिहावयाचा आहे. आता महत्त्वाचा शेवटचा मुद्दा आहे आणि हा प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये असतो. प्रस्तुत कविता तुम्हाला आवडली का आणि आवडण्याचं काय कारण आहे, किंवा जर एखादी कविता तुम्हाला आवडली नसेल तर ती का आवडली नाही हेच कारण तुम्हाला लिहावं लागतं. आता आपण विचार करत असताना प्रस्तुत कविता आपल्याला आवडली किंवा न आवडली ह्याच्याविषयी आपल्याला लिहायचं आहे आणि हे लिखाण करत असताना आपण सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपल्याला ती कविता आवडलेली आहे आणि मग त्याची कारणं काय आहेत हे तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. म्हणजे दुसऱ्याला काय वाटतंय, दुसरा का म्हणतोय त्याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला काय कोणत्या गोष्टी त्यातल्या तुमच्या मनावरती ते भाव तुमच्या मनावरती रेखाटले गेले किंवा तुमच्या मनावरती काय परिणाम झाला ती कविता अभ्यासल्यानंतर किंवा तुमच्यामध्ये कोणते बदल झाले किंवा प्रस्तुत कविता ही सामाजिक दृष्ट्या कशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला त्या कवितेचं काय महत्त्व जाणलं किंवा तुमच्या दृष्टिकोनातून ती का कविता आवडली ही कारणं तुम्ही तुमच्या भाषेत लिहायची आहेत, तुमच्या शब्दात लिहायचे आहेत. तुम्ही ज्या पद्धतीनं उत्तर लिहिणार आहात त्या पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्हाला गुण मिळणार आहेत. ह्याच्यामध्ये प्रस्तुत कविता तुम्हाला का आवडली हे सांगत असताना तुम्ही एखाद्या समाजातलं बाहेरचं उदाहरण जरी दिलं तरी सुद्धा ते त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जातं आणि ते तुमच्या शब्दात असावं. तुमचे विचार त्या ठिकाणी प्रकट करायला तुम्हाला जमले पाहिजेत. त्या पद्धतीनं त्या ठिकाणी उत्तर तुमचं असलं पाहिजे. आता हे 4 मार्कासाठी कृती विचारल्या जाणार आहेत आणि राहिलेले जे 4 गुण आहेत पद्य पंक्तीतील पद्य विषयातील या ठिकाणी पहिली दिलेली तुम्हाला 8 मार्कासाठी जी कृती आहे कविता आहे ती कविता या ठिकाणी येणार नाहीये किंवा ज्या 2 कृती पाठीमागे ज्या 9 कृती दिलेल्या आहेत त्याच्यापैकी 4 गुणांसाठी विचारल्या जातात त्या ठिकाणी 2 कविता विचारल्या जातील. त्या पण कविता या ठिकाणी रसग्रहणासाठी घेतल्या जाणार नाहीत. तर उरलेली जी एखादी कविता असेल, उरलेल्या ज्या कविता आहेत तुमच्या पाठ्यपुस्तकातीलच त्याच पाठ्यपुस्तकातील एखाद्या कवितेतील 2 किंवा 4 ओळी ज्या रसग्रहणासाठी अनुकूल आहेत अशाच कवितेच्या ओळी तुम्हाला कवितेमध्ये कृतीपत्रिकेमध्ये दिल्या जातात आणि त्या कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला त्या ओळींचं रसग्रहण करायचं असतं. आता रसग्रहण म्हणलं की मुलं घाबरतात, पण खऱ्या अर्थानं आपणाला ज्या गोष्टींची माहिती नाहीये त्याच गोष्टींविषयी आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते.
आता रसग्रहण करण्यासाठी कोणते घटक महत्वाचे आहेत, तर महत्वाचे 3च घटक आहेत. एक, त्या कवितेचं किंवा पद्यरचनेचं भाषिक सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि आशय सौंदर्य. आणि हे 3 मुद्दे विचारात घेऊन आपणाला त्या पद्यरचनेचं, ज्या कृती दिलेल्या आहेत, ज्या ओळी दिलेल्या आहेत, त्या ओळींचं आपणाला रसग्रहण करायचं आहे. मग आता या ठिकाणी मी विचारात घेत असताना जैसा वृक्ष नेणे हीच कविता घेतलेली आहे आणि याच कवितेला अनुसरून रसग्रहण कशा पद्धतीचं होईल हे आपण पाहूया. जैसा वृक्ष नेणे, आता त्याच्यामध्ये भाषिक सौंदर्य पहिला मुद्दा आहे, तो म्हणजे भाषिक सौंदर्य आहे. आता ह्याच्यामध्ये जी भाषा वापरली, भाषिक सौंदर्य म्हणजे काय, तर भाषा कशा पद्धतीने वापरली, भाषेचं सौंदर्य आहे. हे भाषेचं सौंदर्य कशा पद्धतीचं आहे, म्हणजे भाषा कोणत्या पद्धतीची वापरलेली आहे हे आपल्याला लिहायचं आहे. आणि हे आपल्याला जी पद्यरचना कविता दिलेली असते त्या कवितेच्या प्रस्तावनेमध्ये लेखकांचा परिचय दिलेला असतो, कवींचा परिचय, त्याच्यामध्ये आपल्याला भाषिक सौंदर्य पाहावयास मिळतं. भाषा ही यमक जुळणारी आहे, त्याच पद्धतीने साधी, सोपी, रसाळ, ओघवती आहे आणि उत्सुकता निर्माण करणारी आहे. अशा प्रकारचं साहित्य जर आपल्या वाचनामध्ये आलं तर पुन्हा अशा प्रकारचं साहित्य वाचायला मिळावं यासाठी आपल्या मनामध्ये उत्सुकता निर्माण होते आणि अशा प्रकारचं साहित्य वाचल्याशिवाय आपल्या मनाला चैन पडत नाही, अशी एक प्रकारची वाचकांची अवस्था होते. अशा पद्धतीनं भाषिक सौंदर्य आपणाला या पद्यरचनेच्या आधारे सांगता येईल. दुसरा जर मुद्दा यातला घेतला तर तो आहे काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्य म्हणजे कविता, म्हणजे कवितेचं सौंदर्य काय, एकंदरीत ते जे काव्य आहे, जे दिलेली कविता आहे, ह्या कवितेचं सौंदर्य काय आहे. म्हणजे पहिला मुद्दा आपण पाहिला फक्त भाषिक सौंदर्य, भाषा कशा पद्धतीची आहे ती पाहिली. या ठिकाणी आपल्याला काय पाहायचं आहे, तर काव्य सौंदर्य, नक्की काव्य कशा पद्धतीचं आहे ते आपल्याला त्या ठिकाणी सांगावं लागेल. तर हे जे काव्य आहे जैसा वृक्ष नेले, हे मनाला भावणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जी भावना आहे ही भावना तुम्हा आम्हाला सर्वांनाच आवडणारी आहे. ते मध्ये लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना हे काव्य पटणार आहे, समजणार आहे. त्याच पद्धतीने साध्या आणि सोप्या शब्दामध्ये जीवनविषयक तत्वज्ञान स्पष्ट करणारं काव्य आहे. आता जीवनविषयक तत्वज्ञान का म्हटलंय, कारण तुम्हा आम्हाला जीवन जगत असताना आपण मनामध्ये एखाद्या व्यक्तीविषयी द्वेष निर्माण ठेवतो, तसा द्वेष न निर्माण करता आपणाला वृक्षांप्रमाणे, संतांप्रमाणे वागायचा आहे. हा जो संदेश आहे, हा संदेश आपल्याला ह्या काव्याच्या माध्यमातून मिळतोय आणि हेच खऱ्या अर्थानं काव्याचं सौंदर्य आहे की ते सर्वांना लागू पडतंय. दुसरी महत्वाची गोष्ट, ते पूर्वीही लागू पडत होतं, आजही लागू पडतंय आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा हे काव्य लागू पडणार आहे. म्हणजेच ह्या काव्याचं सौंदर्य हे चिरकाल असं टिकणार आहे. दुसरा आणि ह्यातला तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे आशय सौंदर्य. आता आशय म्हणजे काय, तर दिलेली जी कविता आहे ह्या कवितेचा एकंदरीत आशय आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. म्हणजे एकूण आशय काय आहे, पूर्ण कविता वाचल्यानंतर त्या कवितेमधून जे आशय निघतो तो आशय आपल्याला या ठिकाणी वर्णन करावयाचा असणार आहे की ही कविता वाचत असताना आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं द्वंद्व निर्माण होत नाही. आणि कवी सांगतायत, संत नामदेव महाराज म्हणतायत की कोणत्याही प्रकारचं द्वंद्व निर्माण होऊ न देता आपण सर्वांनी प्रेमाने वागलं पाहिजे, असा संदेश देणारा हा अभंग आहे. म्हणजेच खूप गहन अर्थ यामधून स्पष्ट होतोय. दुसरी गोष्ट अशी सांगितलेली आहे की वृक्ष आणि संत कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाहीत आणि त्यांची जी वर्तणूक आहे ही वर्तणूक सर्वांप्रती समान आहे, सारखी आहे. म्हणजे एकंदरीत वृक्षाची उपमा देऊन संतांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये यातून स्पष्ट केलेली आहेत आणि अत्यंत मधाळ भाषा वापरलेली आहेत. आणि अत्यंत मधाळ भाषा वापरल्यामुळं समजायला सोपी असल्यामुळं हा जो आशय आहे, हा कवितेचा आशय वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या अंतःकरणाला भिडल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून ह्या कवितेचा आशय हा सर्वसमावेशक असाच आहे. अशा पद्धतीनं आपणाला काव्यपंक्तीचं रसग्रहण हे 3 मुद्दे विचारात घेऊन करता येऊ शकतं. हे 3 मुद्दे विचारात घेऊन आपणाला कोणत्याही कवितेतील ओळींचं काव्य सौंदर्य करावयाचं असतं. पुढचा एक व्हिडिओ मी तयार करतोय, संतवाणीमधील धैर्यला पंढरीचा चोर, याच्यावरती अशाच पद्धतीचं रसग्रहण तयार करतोय, परंतु तोही मला गुगल फॉर्मच्या मदतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवता येणार नाहीये. त्यासाठी तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल किंवा इतरही नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या सर्व नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येतील. तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करावं. अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी पहिल्या कवितेचं मूल्यमापन आणि त्याच्यावरती विचारल्या जाणाऱ्या कृती आणि रसग्रहण हे घटक पाहिलेत. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील घटक अभ्यासूया. धन्यवाद.